ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे हिटलरशाहीप्रमाणे वागतायत। त्यांनी त्यांच्या वागण्यामध्ये बदल करावा, अन्यथा नेपाळसारखी परिस्थिती भारतामध्ये येऊन भाजपच्या प्रत्येक नेत्याला जनता चोप दिल्याशिवाय राहणार नाही, असं प्रतिपादन वंचितचे जिल्हा अध्यक्ष संतोष सोळके यांनी केलंय। स्पर्धा परीक्षा पेपर फुटी प्रकरणी दिल्ली येथील जंतर मंतरवरती हजारो विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते, तर यावेळी पोलीस प्रशासनानं त्या विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे लाठी हल्ला केला। यामध्ये शेकडो विद्यार्थी जखमी झाले। या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। राहुरी बंद ठेवण्यासंदर्भात राहुरी येथील महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव म्हणालेत की जंतर मंतरवरती सुरू असलेलं आंदोलन हे संविधानिक मार्गाने सुरू होतं, मात्र भाजप सरकारला कायदा आणि घटना मान्य नाहीये। या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतोय। प्रशासनाकडून निरपराध विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठी हल्ल्याची घटना अतिशय निंदनीय आहे। शिरीष गायकवाड यावेळी म्हणालेत की जंतर मंतरवरती सुरू असलेले आंदोलन हाणून पाडण्यासाठी विद्यार्थ्यांवरती लाठी चार्ज करण्यात आला। या घटनेच्या निषेधार्थ वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। मात्र राहुरी येथील आठवडे बाजार असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी राहुरी येथे शुक्रवारी 24 जुलै रोजी राहुरी बंद ठेवण्यात येणार आहे। नागरिकांनी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन गायकवाड यांनी केलं। तर या प्रसंगी वंचितचे जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे, तालुका संपर्क प्रमुख नागेश जाधव आदींनी आपलं मनोगत व्यक्त करून भाजप सरकारचा आणि सदर घटनेचा निषेध व्यक्त केला आहे। तर निवेदनावरती ऋषिकेश साळवे, गणेश पवार, मोहन साळवे तसेच अमजदबाई पठाण, विवेक साळवे, राहुल वैरागर, आकाश शेजवळ, शुभम चव्हाण, वैभव गुप्ता, अमोल साळवे, संजय गुजर, उदय राजे भोसले, करण साळवे, यश सिरसाट तसेच प्रज्वल करडक, अमोल वाव्हळ, रोशन ठाकूर, आदित्य कसबे, रोहित कसबे, गौरव साळवे आदींच्या सह्या आहेत। आज आम्ही राहुरी तहसील या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे की जो उद्याचा आमचा राज्यव्यापी बंद आहे, महाराष्ट्र राज्य बंद ठेवण्याचं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे आदेश आहे। त्या आदेशान्वये आम्ही राहुरी बंद ठेवण्याकरता आज निवेदन दिलेलं आहे, परंतु थोडा त्याच्यामध्ये बदल केलेला आहे। उद्या राहुरीचा बाजार असल्या कारणानं आम्ही हा बंद शुक्रवारी ठेवणार आहोत। तर माझं प्रशासनाला हे सांगणं आहे की शुक्रवारी आम्ही बंद ठेवणार आहोत। दुसरे असे की या माजुऱ्या सरकारनं ज्या निरपराध जे विद्यार्थी आहेत, जे आंदोलन करत आहेत, की त्यांचं जे वर्षाचं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानाच्या निषेधार्थ त्यांची साधी मागणी आहे तर धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा। तर ती मागणी मान्य करण्याकरता हे दिल्लीला जंतर मंतरवर अभिजित डिपके आणि जे आपले शास्त्रज्ञ आहेत
ते तिथे उपोषणाला बसलेले असताना त्यांचं शांततेच्या मार्गानं उपोषण चालू असताना या भाजप सरकारने त्या आंदोलनावर लाठीचार्ज करून विद्यार्थी जखमी केलेले आहेत. तर या सरकारचा मी प्रथम निषेध करतो, कारण हे नालायक सरकार आहे. लोकांना ज्यावेळेस सत्तेत यायचं होतं त्यावेळेस लोकांशी गोडगोड बोलून हे सत्तेत आले आणि आज हिटलरशाही म्हणून या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा हे वागत आहेत. तर वेळीच यांनी आपल्या वागण्यामध्ये सुधारणा करावी, अन्यथा नेपाळ सारखी परिस्थिती देशामध्ये येऊन भाजपच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला सर्वसामान्य जनता चोप दिल्याशिवाय राहणार नाही आणि हा बंद ठेवण्याकरता सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर जे विद्यार्थ्यांचं पेपर फुटीच्या संदर्भातलं मोठं आंदोलन होत आहे आणि ते आंदोलन मोडीस काढण्याचं काम या भाजप सरकारने केलंय. म्हणून प्रथम मी या भाजप सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आमचे श्रद्धेय आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी काल घोषणा केली की दिनांक 23/7/2026 रोजी पूर्ण महाराष्ट्र बंद राहील. परंतु या ठिकाणी आपला राहुरीचा आठवडे बाजार हा 23 तारखेला म्हणजे उद्या गुरुवारी येतो आणि आम्ही 23 तारखेला बंद न ठेवता, कारण या आठवडे बाजारासाठी गोरगरीब शेतकरी तसेच कष्टकरी लोक या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी त्यांचं ते नियोजन असतं, ते नियोजन पुढे कोंडबळू नये, त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीर करतो शुक्रवारी दिनांक 24/7/2026 रोजी या ठिकाणी हा बंद राहील. आणि ह्या दिल्लीच्या आंदोलन जे या सरकारने जे लाठीचार्ज केला, अस्त्र दूर केले, लाथाबुक्क्यांनी अक्षरशः पोलिसांनी त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे त्या ठिकाणी उपोषणाला बसले. त्यांचं उपोषण हे कायदेशीर होतं आणि मागण्या देखील कायदेशीर होत्या, परंतु या भाजप सरकारला कायदा आणि घटना मान्य नाही. म्हणून या ठिकाणी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही राहुरी दिनांक 24/7/2026 रोजी बंद ठेवत आहोत. जय भीम. आपणा सर्वांना माहित आहे की देशभरामध्ये नीट पेपर जो काही डॉक्टरच्या प्रवेश परीक्षेसाठी प्रक्रियेसाठी जो नीट पेपर असतो तो पेपर फुटला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये त्यावेळेला जवळजवळ 24 लाख विद्यार्थी त्यावेळेला परीक्षेला बसले होते आणि पेपर फुटल्यामुळं ती परीक्षा रद्द करावी लागली आणि त्यानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेला फक्त 17 लाख विद्यार्थी बसले, म्हणजे 6 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात गेलं. आणि या पेपर फुटीच्या निषेधार्थ धर्मेंद्र प्रधान या देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी या दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सर्व विद्यार्थ्यांनी एकवटून आंदोलन सुरू केलं होतं आणि त्या आंदोलनाला या केंद्र सरकारने, या भाजप सरकारने हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर अश्रूधुराची नळकाणी सोडली, त्यांच्यावर लाठीचार्ज केला. एक विद्यार्थिनी 12-13 वर्षाची गंभीर जखमी झाली, ती आज दवाखान्यामध्ये मरण यातना भोगते आहे. अशा या जालियनवाला बागेचा आठवण करून देणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. परंतु या राहुरी शहराची गैरसोय होऊ नये म्हणून उद्या बाजार असल्या कारणानं 24 रोजी या राहुरी शहर, राहुरी तालुका बंद ठेवण्याची हाक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी देण्यात आली आहे. सर्व व्यापारी वर्गांनी, सर्व मित्र परिवारांनी किंवा या किरकोळ विक्रेत्यांनी या बंदला पाठिंबा देऊन याला आम्हाला सहकार्य करावं अशी मी या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. दिल्लीत चालू असलेल्या विद्यार्थ्यांचं पेपर फुटीचं आंदोलन या ठिकाणी या भाजप सरकारने त्या विद्यार्थ्यांचे, मुलांचे इतके बेकार हाल केले का मुलांचे कपडे फाटूस्तवर हाणमार केली. तर प्रथम मी या भाजप सरकारचा आणि आरएसएसचा निषेध करतो, कारण या सरकारने फार भारत देशाचं वाटोळं चालवलेलं आहे आणि इथं आता जे मुलं आहे, पुढची भावी पिढी शिक्षणाच्या बाबासाहेबांच्या विचाराला धरून चालणारी, या शिक्षणाचं फार वाटोळं केलं यांनी. यांचे मुलं परदेशात शिकतात आणि हे गोरगरिबांचे मुलं शिक्षण घेऊन 2-2 वर्ष अभ्यास करून पेपर फुटी होती. तर मी या सरकारचा निषेध करतो आणि जो पक्षाचा आदेश आहे वंचित बहुजन आघाडीचा, उद्याचा 23 तारखेचा जो बंद आहे, आठवडा बाजार असल्यामुळे तो 24 तारखेला आम्ही ठेवलेला आहे इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांचा विचार करून. तर मी राहुरी तालुक्यातल्या सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो का जास्तीत जास्त संख्येने या बंदला आपण पाठिंबा द्यावा आणि विद्यार्थ्यांचं जे भवितव्य अंधारात आहे त्यांना उजेडात आणावा. जितक्या जास्त संख्येने पाठिंबा देतात तेवढा या सरकारवर दबाव पडत. एवढंच बोलतो. जय भीम, जय संविधान. 20 जुलै 2026 रोजी दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या मैदानावर जे विद्यार्थी
शांतते आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत होते. त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधूर सोडण्यात आलं व जगख्यात शास्त्रज्ञ सोनम वांगचुक सर यांना देखील अतिशय क्रूर अशा पद्धतीने पोलिसांनी उपोषण या ठिकाणाहून हलवण्यात आलं. अभिजित दिपके सारखा तरुण या मुलांसाठी धावून आला, त्याला सुद्धा अमानुष हाणमार करण्यात आली. ते लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत होते, आपापल्या मागण्या सरकारला मागत होते. परंतु ही हिटलरशाही सरकार हे लोकशाहीला संपवण्याच्या मार्गात आहे. त्यांना हुकुमशाही स्थापन करायची आहे. सर्वप्रथम मी या हिटलरशाही सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आमचे वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब यांनी जो गुरुवारचा उद्याचा जो बंद ठेवलेला आहे त्याला सर्व महाराष्ट्र प्रतिसाद देणार आहे. परंतु राहुरी तालुक्यामध्ये थोडं उद्याचा जो बाजार आहे प्रत्येक शेतकऱ्याची आपले उपासमारी होऊ नये किंवा त्यांनी जो माल आणलेला आहे त्याची हेळसांड होऊ नये म्हणून आम्ही जो बंद आहे तो 24 तारखेला म्हणजे शुक्रवारी ठेवलेला आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.